गौरीची गोष्ट G20 भाग 6 निसटते आयुष्याचे रेतकण. गौरी पाण्यात तरंगत अस्ताला जाणारा रविकर पाहण्यात दंग होती. पण अष्टोस्स लक्षच नव्हतं तिकडे. तो कुठेतरी दूरवर आभाळाकडे नजर लावून बसला होता. पावसाळी पिकनिकला जाऊन आल्यापासून त्याचं काहीतरी बिनसलंय हे तिला कळत होतं. शेवटी तो शब्दांशब्द पाठ होता तिला. बोल अशू, काय झाले? गौरी त्याला बोलतं करत म्हणाली. हरवलेल्या नजरेनं गौरीकडे बघत आशुतोष बोलू लागला. गौरी गौरी तुला माहित आहे ना, लास्ट इयर मी ट्रेकिंगला कुलू मनालीला गेलो होतो. हो तर मग, गौरीनं विचारलं. आशुतोष बोलत राहिला. गौरी, अगं ही नशा चढली आहे ग. पावसाळी पिकनिकहून आल्यापासून तिथं शिल्पा भेटली ट्रेकिंग कॅम्पला. मला आठवतं, आपल्या बॅचमधली ती सगळ्यात बिनधास्त मुलगी. फर्स्ट इयरला वडिलांची बदली होऊन आलेली कॉलेजला गोव्यावरून. तिनं आल्या आल्याच कॉलेज ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली होती. ओह, शी इज ऑसम यार. खूप बोल्ड आणि चार्मिंग आहे. वी वर इन द फर्स्ट ट्रेकिंग बॅच हू रीच ऑन द टॉप. खूप हसरी आणि फ्रेंडली आहे. आणि माहिती आहे, आम्ही पार्टनर होतो कपल डान्स कॅम्प, फायर नाईट पार्टीत. काय सुरेख दिसते ती जेव्हा ती डान्स करते. तळपती वीजच जणू. आता तर मलाच जॉईन झाली असिस्टंट मॅनेजर म्हणून. खूप चांगली ओळख झाली आहे आता. गौरी, आय थिंक आय एम इन लव्ह विथ हर. थोडं थांबून तो म्हणाला. गौरी निशब्द होऊन ऐकत होती. आयुष्य हातातून रेत कणांसारखं निसटत आहे असा भास तिला होत राहिला. आशुतोषनं तिला घरी सोडलं तेव्हा ती शून्यावस्थेतच होती. डायरीवर गौरीचं मनच जणू उतरत राहिलं त्या रात्री. तुझ्या विसाव्याची जागा होते फक्त ठाऊक होतं मला. तुझ्या विसाव्याची जागा होते फक्त ठाऊक होतं मला. पण तुझा जीव रमतो माझ्यात आवडत होतं मला. तशातच 2 दिवसांनी आजी गेल्याची बातमी कानावर पडल्यानंतर एकदम स्तब्धच झाली गौरी. सगळे सोपस्कार झाल्यावर एकटीच बसून होती गौरी आजीबरोबर. आजीबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आठवत. डोळे भरून येत होते पण आजीनंच तर समजावलं होतं पूर्वी अभंगातून. देहघरातला आत्मा गेला तरी तो मनामनात अखंड निरांजनातील ज्योतीसारखा आठवणी म्हणून आधार देत असतो, कोलमडून पडणाऱ्या क्षणात सावरण्यासाठी. देहघरातला आत्मा गेला तरी तो मनामनात अखंड निरांजनातील ज्योतीसारखा आठवणी म्हणून आधार देत असतो, कोलमडून पडणाऱ्या क्षणात सावरण्यासाठी. खूप दिवसांनी गौरीनं सुंदर चित्र रेखाटलं त्या संध्याकाळी चारकोलनं. काळसर सागवानी लाकडाचं आजीचं देवघर, रामाची सोज्वळ मूर्ती आणि तिच्या पुढे तेवणारी निरांजनातील ज्योत. धन्यवाद. लेखन होतं सौ स्वाती विवेक कुंभार. सादरीकरण सौ स्वाती विवेक कुंभार.